लगीन कुठे बी करा, मांडवात करा, देवळात करा, कोर्टात करा, नाहीतर पळून जाऊन करा, पण गावाला बकरं जेवाय घातल्या बिगार लगीन कार्य काय पुरं झाल्यासारखं होत नाही बघा. या जेवणाचा बेत रात्रीचाच. पंक्तीला 2 रवं आणि एखादा हाडूक असू दे, पण जेवाय अख्खं गाव झाडून असणार. अहो ही गावची रीत अखंड गावाला एकत्र आणते आणि जेवणाला चव आगाया नाद खोळाच. गावठी तांदूळ जेवढं मिळाल्यात तेवढंच मसाले, वायचं त्याल आणि गावच्या मातीतलं पाणी. आरारारारा, यातनं जी जेवणाला चव येते ती शब्दात सुद्धा सांगता येणार नाही मित्रांनो. या जेवणाची सर 5 स्टार हॉटेलातल्या जेवणाला बी येणार नाही बघा. शेणानं सारवलेलं अंगान त्यावर मांडी घालून जेवाय बसायचं. जेवणाचा आचारी मंडळी गावातलीच माणसं. हे आमचं शामू आबा, अखंड निनाय परळ्याच्या पंचक्रोशीर ह्यांच्यासारखी जेवणाला भारी चव कुठे बी नाही बघा. पंक्तीला बसलेल्या प्रत्येकानं कमीत कमी 3दा भात घ्यायलाच पाहिजे. जेवण झाल्यावर हाताचे बोट बी चोकायला पाहिजेत. लग्नाच्या गर्दीवर नजर टाकून तांदूळ शिजाय घालणारा ह्यो माणूस. ही काय काय बुजुर्ग मंडळी दिसतात नव. अहो ह्यांनी ह्यांचा काळ लय गाजवलाय बघा. आता पळीनं भात वाढतात. पूर्वी 2 हातांनी बचाकभर भात वाढायचा. पत्रावळी फुल भरलीच पाहिजे. कोरड्याशाला हातानं आळं करायचं. कोरड्यास घेतल्यावर भात कालवायचा आणि द्याचा रट्टा लावून. असा 3 वेळा भात घ्यायचा बघा. बुट्टीभर भात फस्त करणारी ही माणसं सुका पाटलाला बी जड जातील. जो लगीन मालक आहे त्यानं फक्त खांद्यावर टावेल टाकून आपली पाहुणी माणसं जेवलीत का एवढंच बघायचं. कारण सगळी माणसं जेवून उठवणं याची जिम्मेदारी भावकीनं आणि गावकीनं खांद्यावर घेतलेली असत्या. बारक्या पोरांची पाणी वाढायची लुडबुड आधीमध्ये चालूच असते. अहो हे लय महत्वाचं आहे, कारण उद्याचं गावातलं वाढपी यातनंच तयार होत्यात. हे आमच्या गावचा आनंदराव चेअरमन. आता हे वाटीतनं मटण वाढायची पद्धत आली, त्याआधी पळीनं आणि त्याच्या बी आधी हातानं वाढायची पद्धत होती. खरं मापात पाप अजाबात नाही. तोंड बघून वाढणाऱ्याच्यातला आंदोबा नाही. पंगत उठल्यावर पत्रावळ्या गोळा करायचं महान काम बी ह्यो मनापासून करतो. हे सगळं मानापानासाठी करीत नाही बरं. आंदोबाचा स्वभावच आहे ह्यो. प्रत्येक गावात असा एखादा कार्यकर्ता असतोच असतो. अहो या गावच्या जेवणात नुसती चव नाही मित्रांनो, आठवणी असतात, आपलेपणा असतो, संस्कार असतो आणि मनाला समाधान देणारी ओढ असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.